इस न्यूज के प्रायोजक हैं ब्यूटी पैलेस, इमिटेशन ज्वेलरी एंड कॉस्मेटिक्स, ट्विंकल स्कूल के सामने, किडवाई चौक, सोलापूर। धाराशिव तालुक्यातील तेर येथील शुभ्रा बालाजी थोडसरे या 4 वर्षीय चिमुकलीला उलटी व ताप याचा त्रास सुरू झाला। खासगी दवाखान्यातील उपचाराने रात्रीपर्यंत तो कमीही झाला, मात्र अन्न पचन न होता अतिसार सुरू झाल्याने पालकांनी तेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। मात्र डॉक्टर पाटील यांनी कसलेही उपचार न केल्याची तक्रार पालकांनी केली व दुसऱ्या दिवशी या निष्पाप शुभ्राचा मुरुड दवाखान्यात तपासून पुढील उपचाराकरिता लातूरकडे जात असताना रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला। दरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा बळी गेला असून त्यांना निलंबित करावेत अशी मागणी पालकांनी यावेळी केली आहे। याबाबत रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगमेश्वर घोंगडे यांनी संबंधित डॉक्टर व नर्स यांना नोटीस दिली असून त्यावर उत्तर मागितले आहे। दोषींवर कारवाई करू असे आश्वासनही डॉक्टर घोंगडे यांनी दिले असून उन्हाळा असल्यामुळे उष्माघाताच्या त्रासापासून सुरक्षित राहण्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले आहे। माझ्या मुलीचं नाव शुभ्रा होतं। ती 4.5 वर्षाची ती असं तासभर उन्हात खेळल्यामुळं अगर कशामुळं तिनं का उलटी केली ताप आला म्हणून आम्ही खाजगीमध्ये नेलं। त्याने उलटीचं तापीचं आणि पोट पण दुखत होतं तिचं। ते औषध दिलं आम्ही तिला, तिचं बरं झालं म्हणजे पूर्ण राहिलं। आणि संध्याकाळी 8 पासून तिनं संडास केले 2-3 वेळेस। मग आम्ही पण आता दवाखाने खाजगी बंद झाले म्हणून आम्ही सिव्हिलमध्ये गेलो। तर सिव्हिलमध्ये मग ते डॉक्टरांना म्हणलं ही मुलगी मांड पण टाकायला लागली, बोलणं झाली, म्हणजे असं उठून पण बसणं झाली, 2च संडास झाल्या तिला। आणि हे औषध दिले होते म्हणलं खाजगीमध्ये। मग आता बघा काही सलाईन वगैरे अगर काही तर दुसरं औषध दिलं तर ते म्हणले हे जे औषध दिलं तेच मी औषध देणार आहे, दुसरं कशाला म्हणजे औषध दिलं, उष्णतेमुळे झाले, असं काही एवढं घाबरण्यासारखं नाही, तुम्ही लयच घाबरायला। त्यांनी माझ्या मुलीला टेटोस्कोप लावून तपासलं नाही, अगर मनगट हातात घेऊन तपासलं नाही, अगर डोळे त्याचे बघितले नाही, तिची जीभ बघितली नाही। डॉक्टरांचं काम असतं टेटोस्कोप लावून तपासायचं, त्यांनी टेटोस्कोप तर लावलेलाच नाही। ते उलट आम्हालाच म्हणायला लागले उष्णतेमुळे झाले। आम्ही अर्धा तास तिथे थांबलो, पण त्यांनी काहीच न सांगता आम्हाला म्हणजे तुम्ही फक्त तिला लिंबू सरबत द्या, नुसतं लिंबू सरबत द्या। ती काहीच तसंच सांगायला लागले डॉक्टर। आम्ही तिथंच बसलो, अर्धा तास बसलो। पुन्हा संध्याकाळी तिनं रात्रभर संडास केली, नुसतं पाणी मागत होती। पुन्हा ज्यावेळेस तुम्ही तिथं बसला त्यावेळेस शुभ्रा कुठं होती? दवाखान्यात ऍडमिट होती का तुमच्या सोबतच बाहेर होती? आमच्या सोबतच तिथं बाहेर, म्हणजे तिथं दवाखान्याच्या त्या रूमच्या बाहेर तिथं स्टूलवरच बसलेलं होतं। ओपीडीच्या बाहेर जे स्टूल असते ना त्या स्टूलवरच बसलेलं होतं। म्हणजे ऍडमिट करून घेतलं नाही? ऍडमिट केलं नाही त्यांनी, साधं टेटोस्कोप लावून सुद्धा तपासलेलं नाही। तिच्या अंगातली शक्ती वगैरे बघून सलाईन वगैरे काहीच नाही, फक्त तिला मला विचारलं तिचं नाव काय, मी म्हणलं शुभ्रा बाळा इकडे म्हणलं। ते बाळ तिकडे गेले की ते म्हणले काही सुद्धा झालेलं नाही म्हणले तुमच्या बाळाला, एवढंच म्हणले। परत आम्ही सकाळी दुसऱ्या दिवशी रात्रभर संडास केलेली असल्यामुळं पुन्हा म्हणलं आता मुरुडला नेऊ। मुरुडला वाटतच नाही ना तिला अटॅक आला आणि परत तिथं दवाखान्यात दाखवलं, ते म्हणले पाणी कमी झाल्यामुळे अटॅक आला। आपण लातूरला नेऊ, स्पर्शमध्ये नेल्यानंतर मग तिला ते ॲम्ब्युलन्समध्ये खाली उतरवताना जी कणली तिचा जीवच गेला। पोटचा गोळा एवढ्या लहान वयात गेल्यानंतर काय वाटतं? आता माझं लिकूर तर एकदा गेलं, आता वापस येणार नाही, पण दुसऱ्या कोणाचं खरंच असं होऊ नये। ज्याचं जातं ना त्यालाच कळतं। त्या डॉक्टरांचं एवढं काम नव्हतं का? त्यांनी ते उलटीचं आणि तापीचं औषध होतं, तर ते संडास लागली होती त्यांनी तेच औषध पाजा म्हणले आम्हाला। उलट आम्हाला समजतंय, आम्ही डॉक्टरांच्या पुढे जाऊ शकणार आहोत का? त्यांनी सांगायचं ना, मग दुसऱ्या दवाखान्यात आम्ही काही पण केलं असतं। ते म्हणले उष्णतेमुळे झाले। शुभ्रा आठवण येते शुभ्रा? रोज येते साहेब, तसंच खेळलेली दिसते पुढं, काही सुद्धा झालेलं नव्हतं। माझ्या बाळाला चांगलं बाळ होतं, त्या डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे गेलं, सारखं फिरत होतं इकडून तिकडं, काही सुद्धा झालेलं नव्हतं। त्यांनी जर रात्री संडासचं औषध दिलं असतं तर तिची रात्रभर तेवढी बेजारी सुद्धा झाली नसती। माझं नाव बालाजी काशीनाथ परार, राहणार तेर, गोदावरी गल्ली। दिनांक 5/4/2024 रोजी संध्याकाळी माझ्या मुलीला ताप आणि उलटी येत होती। मी खाजगी दवाखान्यात नेले आणि खाजगी दवाखान्यात नेल्यानंतर मला त्या तापीचं आणि उलटीचं औषध मिळालं आणि त्या मुलीचे दोन्ही आजार कमी झाले। नंतर संध्याकाळी 9-9:30च्या दरम्यान परत मुलीला संडास चालू झाली, म्हणून मी काय केलं, सरकारी दवाखान्यात ग्रामीण रुग्णालयामध्ये गेलो आणि त्या ठिकाणी डॉक्टरांना सांगितलं की असा प्रकार आहे। मी खाजगी दवाखान्यात नेलं होतं आणि तिला उलटी आणि पोटदुखीचं औषध
आहे आणि ते दोन्ही कमी झालं, पण आता हिला संडास आहे. डॉक्टरनी त्या मुलीला काहीही न बघता त्यांनी सांगितलं की हेच औषध मी देणार आहे, तुम्ही हेच औषध घ्या, उन्हामुळं झालेलं आहे. परत आम्ही त्यांना विनंती केली की कारण मुलीची मान खाली पडत होती, मुलगी काहीच बोलत नव्हती आणि तिच्या बऱ्याचशा संडास झालेल्या होत्या, पण तरीही त्यांनी आम्हाला दरडावून सांगितलं की तुम्ही विनाकारण घाबरलेत, जाऊन बाहेर बसा. आम्ही त्या ठिकाणी अर्धा ते पाऊण तास परत आम्ही नवरा बायको, माझी बायको निकिता, आमचं बाळ शुभ्रा आणि मी, आम्ही तिघंजण बाहेर बसलो. बाहेर बसल्यानंतर परत त्यांना विनंती केली की सर माझ्या मुलीला काहीतरी चेक करा, पण विषय असा आहे की त्या डॉक्टर साहेबांनी चेक केलं नाही, तिला बघितलं नाही, तिला काही मशिनीनं काही चेक केलं नाही, कसल्याही पद्धतीचे काही गोळ्या औषधं काही दिलेली नाही, तिची नोंद घेतली नाही, तिची कसल्याही पद्धतीची चिठ्ठी वगैरे काही सुद्धा फाडली नाही आणि आम्हाला दरडावून सांगितलं की तुम्ही जा, उन्हामुळे तसा झालेला आहे. आणि परत डॉक्टर तसं सांगत असल्यामुळे मी घरी आलो. घरी आल्यानंतर त्या मुलीला रात्री 12च्या दरम्यान जवळजवळ 12पासून कंटिन्यू त्याला संडास लागत होती. घोटभर पाणी प्यायचं, परत ते संडास वाटे यायचं, परत तिची संडास द्यायची, परत घोटभर पाणी प्यायचं, अशा पद्धतीनं रात्रभर मुलगी संडास करत होती. आणि डॉक्टरनी काही तिथं काही काही घेतलं नाही, तिला गोळ्या दिल्या नाही, त्या औषधी दिली नाही. तर दुसऱ्या दिवशी मग परत त्या माझ्या मुलीला तिथं कुठेही न दाखवता मी काय केलं, मुरुडमध्ये दाखवलं. मुरुडमध्ये पठाण साहेबाकडे गेल्यानंतर डॉक्टरनी सांगितलं की हिच्या शरीरातलं सगळं पाणी गेले असल्यामुळं हिला अटॅक आलेला आहे, इथून आपल्याला लातूरला न्यावं लागेल. आणि त्या ठिकाणाहून लातूरला गेलो आणि लातूरला त्या ठिकाणी गेल्यानंतर मुलीला तिथं तिची डेट झाली आणि त्या ठिकाणाहून आली. विषय असा आहे की शुक्रवारी 5/4/2024 रोजी अगोदर मुलगी उन्हात खेळत होती, तिला कसल्याही पद्धतीचा काही टेन्शन नव्हतं किंवा बाहेर खेळत करत होती, पण केवळ या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं माझ्या मुलीचा प्राण गेला. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मी त्यांना तिथं विचारायला गेलो की तुमच्या हलगर्जीपणामुळं माझ्या मुलीचा प्राण गेलेला आहे, त्यावेळेस तिथं डॉक्टर ढोंगरे सर आणि जवळजवळ 13 गावामधील एक 10-15 तरी व्यक्ती त्या ठिकाणी होते. आणि तिथं आम्ही त्यांना विचारले की तुमच्या एका चुकीमुळं माझ्या मुलीचा प्राण गेला. त्यावेळेस त्या डॉक्टरने सांगितलं की मी सगळं चेक केलेलं आहे, सगळा रिपोर्ट आहे. त्यावेळेस ते डॉक्टर ढोंगरे म्हणले की तुम्ही काय चेक केलेलं आहे, त्याचा काय रिपोर्ट घेतलेला आहे, त्याला काय औषध दिलेलं आहे ते दाखवा. मग ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी गेलो तर त्या मुलीची कसल्याही पद्धतीची तिथं नोंद नाही, त्याचा फोटोसुद्धा मी काढून आणलेला आहे आणि त्याची रितसर तक्रार ढोंगरे सर यांच्याकडे दिलेली आहे. तक्रार केली का तुम्ही? माझी एकच विनंती आहे की माझं बाळ गेलं, त्या बाळाला काहीसुद्धा झालेलं नव्हतं, फक्त संध्याकाळी त्याला 1-2 संडास झाल्या आणि त्या संडासमुळं त्याला मी दवाखान्यात नेलं आणि त्या डॉक्टर साहेबांनी काही नाही बघितलं आणि त्याच्या हलगर्जीपणामुळं माझी मुलगी रात्रभर संडास करत होती. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी मुरुडला घेऊन गेलो आणि मुरुडला घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या मुलीचा प्राण गेला. माझी एवढीच इच्छा आहे की माझं गेलं, पण गोरगरीब असे अनेक लोक त्या ठिकाणी आहेत. शासनाने यांना गोरगरिबाची सेवा करण्यासाठी ठेवलेलं आहे, त्याचबरोबर शासन यांना फुकट देत नाही, यांना पगार देतं, पण तरीसुद्धा एका यांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या मुलीचा प्राण गेला. अशा पद्धतीचा प्राण पडत कुणाचा जाऊ नये, त्याच्यामुळे या डॉक्टरांना जागेवर रस्टिकेट करून त्यांना जागेवर बसवा एवढी माझी विनंती आहे की जेणेकरून परत अशा पद्धतीचं कुठेही घटना घडू नये. आणि यांची एक कणभर चूक, पण एका बाळाचा अख्खा जीव असतो, त्या आईबापाचं सगळं त्या गोष्टी असतात त्या ठिकाणी, तो प्रकार नंतर त्यांच्यापाशी घडू नये, माझी एवढीच विनंती आहे. बरं, सध्या उन्हाळ्याच्या काळामध्ये शासनानं प्रत्येक ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय म्हणजे उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोल्ड रूमची व्यवस्था केली आहे, तशी काही व्यवस्थेविषयी तुम्हाला काही सांगितलं का काय? सर, मला वाईट वाटतं फारच की डॉक्टर आहेत का राक्षसही कळलं नाही. ते कोल्ड रूम तर बाजूला सोडून द्या, माझ्या बाळाला त्यांनी सिटी स्कोप लावून चेकसुद्धा केलं नाही, काहीच केलं नाही त्यांनी सध्या. आणि ती आम्हाला ती कोल्ड रूम बी काही सांगितलेली नाही, काहीच नाही. सध्या उष्णतेचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. पारा 40°C बऱ्याच भागामध्ये वाढलेला आहे. त्यामुळे लोकांना आणि नागरिकांना मी असं विनम्र आवाहन करतो की त्यांनी जी काही आपली रुटीन दैनंदिन कामे आहेत ती सकाळी 10च्या आत उरकून घ्यावी व संध्याकाळी 6च्या नंतर 5 किंवा 6च्या नंतर आपली इतर कामे करावी. व मधल्या काळामध्ये ज्या काळामध्ये उष्माघात होण्याचे जास्त चान्सेस असतात, उष्णतेची तीव्रता खूप प्रमाणात असते, 12 ते 3-4च्या दरम्यान, तर अशा काळामध्ये लोकांनी घराच्या बाहेर पडू नये. खूपच गरज असली, अत्यंत निकडीची गरज असेल तर काळजी घेऊन रुमाल किंवा थंड पाणी किंवा स्वतःजवळ पाण्याची सगळी पिण्याची व्यवस्था सोबत घेऊन बाहेर पडावे आणि स्वतःच्या तब्येतीची आणि आरोग्याची काळजी घ्यावी.
खुश खबर, खुश खबर, खुश खबर। महिलाओं को खरीदी पर मिल रही है 50% की छूट। ब्यूटी पैलेस का बम्पर ऑफर। अपनी शादी को शानदार बनाने के लिए दुल्हन के लिए ब्यूटी पैलेस लेकर आया है एक अलग ही प्रकार का दुल्हन सेट। साथ ही साथ आप अपने त्योहारों की खुशी भी ब्यूटी पैलेस में खरीदी करके मना सकती हैं। हमारे यहाँ सभी प्रकार की इमिटेशन ज्वेलरी, कॉस्मेटिक्स बहुत ही कम दामों में और 50% की छूट के साथ उपलब्ध हैं। चूड़ियाँ, शानदार रिंग्स, झुमके, पर्स, बैग्स, नेकलेस, दुल्हन सेट, साथ ही साथ अमेरिकन डायमंड की हर प्रकार की ज्वेलरी आपको मिल रही है 50% के डिस्काउंट के साथ। तो एक बार हमारे ब्यूटी पैलेस में जरूर आइएगा। हमारा पता ट्विंकल स्कूल के सामने, किडवाई चौक, सोलापुर। ज्यादा जानकारी के लिए 8007003153 इस नंबर पर संपर्क करें।